मी स्नेहल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण खास रेसिपी करणार आहोत, ती म्हणजे पावभाजी। पावभाजी बनवण्यासाठी साहित्य: गाजर पाव किलो चिरलेला आहे, फरसबी पाव किलो ती पण चिरलेली आहे, शिमला मिरची पाव किलो ती पण चिरलेली आहे, आणि फ्लॉवर ते 2 फ्लॉवर घेतलेत मी, टोमॅटो 7-8, अद्रक थोडंसं, लसूण, मिरची, कढीपत्ता, हिरवे वाटाणे, मटार आता या सीझनमध्ये उपलब्ध नसतात त्यामुळे मी हिरवे वाटाणे वापरते, बटाटे, कांदे आणि पावभाजी मसाला, गरम मसाला। तर आता आपण कुकरमध्ये बटाटा, मटार, गाजर, फरसबी, फ्लॉवर ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत। त्यासाठी आपण कुकर लावूया। आता या कुकरच्या 4 शिट्या काढून घेऊया। गॅसवर मी आता टोप तापवत ठेवलेला आहे, त्यात आता मी तेल टाकते। तेल थोडं गरम झाल्यावर मी त्यामध्ये अद्रक लसूण टाकते, ती मी बारीक चिरून घेतलेली आहे। त्याचा कलर थोडा चेंज झाला पाहिजे। आता मी त्यात कढीपत्ता टाकते, आणि चिरलेला कांदा तो पण याच्यामध्ये टाकते। आता ह्याला चांगला नरम होऊ द्यायचं। कांदा हा मऊ होईस्तोवर चांगला परतवून घ्यायचा आहे। त्यात ही चिरलेली मिरची पण मी टाकते, आता कांदा मऊ झालेला आहे। आता याच्यामध्ये मी टोमॅटो ऍड करते, तो पण चांगला मऊ होऊ द्यायचा। यामध्ये मी आता शिमला मिरची ऍड करते, ती चांगली शिजवून घेऊया। पाच मिनिटात शिजते। आता मी याच्यामध्ये हळद टाकते, आता मसाला टाकते, आपल्या अंदाजाप्रमाणे ह्यामध्ये मसाला टाकायचा, त्या चांगला फिरवून घेते, आणि ह्याच्यात मी आता गरम मसाला पण ऍड करते। ह्याच्यात मी गरम मसाला पण ऍड करते, मिक्स करून घ्यायचे, त्याला थोडं मॅश पण करते।
आता यामध्ये मी पावभाजी मसाला पण ऍड करते. या सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या आहेत आणि त्याला मी आता मॅश करून घेते. चांगल्या प्रकारे याला मॅश करून घ्यायचे. ही भाजी चांगल्या प्रकारे मॅश झालेली आहे. मी आता ह्याच्यामध्ये काढत आहे मसाल्यामध्ये. आता ही भाजी मी चांगली मिक्स करून घेते. चवीनुसार मी याच्यामध्ये मीठ टाकते. आता मी याच्यामध्ये अमूल बटर ऍड करते. आता ही भाजी मी नीट मिक्स करून घेत आहे आणि ती आता 5 मिनिटं मी शिजवण्यासाठी ठेवत आहे. अशा प्रकारे चमचमीत पावभाजी तयार आहे.